सर, राहुल सोलापूरकर यांच्या वक्तव्यानंतर प्रशांत कोरटकर यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांविषयी अपशब्द फोनवरती व्यक्त केलेले आहेत। त्यानंतर प्रशांत कोरटकरांच्या घरी पोलीस तैनात असताना सुद्धा प्रशांत कोरटकर हे फरार झालेले आहेत। असं आहे की मला खरं तर माझीच लाज वाटते, माझी स्वतःची। आम्ही स्वतःला मर्द का म्हणून घेतो, आम्ही स्वतःला शिवाजी महाराजांचे मावळे का म्हणून घेतो। आम्हालाच लाज वाटते की महाराष्ट्राच्या या बापाबद्दल, महाराष्ट्राच्या या महापुरुषाबद्दल कोणीतरी टिंपाट सोलापूरकर, कोणीतरी टिंपाट कोरटकर येतो आणि बोलतो आणि आम्ही हाताची घडी तोंडावर बोट ठेवून गप्प बसलो आहोत। आम्हाला लाजही वाटत नाही की ज्यांच्यामुळे आज आम्ही जगतो, ज्यांच्यामुळे आज आमचं नाव आहे, ज्यांच्यामुळे आमचा महाराष्ट्र ओळखला जातो, त्या मातेशी बेईमानी करत हे दोन हलकट माणसं वाटेल ते बोलून जातात आणि पळूनही जातात। माझ्या अंदाजाने कोरटकर गुवाहाटीत आहेत। आश्चर्य, राजश्रय असल्याशिवाय काय सगळं घडतं? तू काय घरातनं खिडकीतनं उडी मारून गेला की काय? हे राज्य कोणाचं आहे? हे राज्य जे शिवाजी राजेंना शिव्या देणाऱ्यांचं असेल तर आम्ही द्रोह करणार की नाही हा प्रश्न प्रत्येक मराठी माणसाने स्वतःला विचारावा। ही माझी लढाई नाही आहे, ही तुमच्या आणि माझ्या अस्मितेची लढाई आहे। आपली लाज घालवतायत, लाज। आपली माती भडकायला पाहिजेत, आपण चिडायला पाहिजे। आपल्या बापाला बोलतोय आणि तरी जर आपण खाली मान घालून हातावर बोट ठेवून फक्त टीव्हीवर बघणार असो तर महाराष्ट्रातलं मर्दत्व कुठे गेलं हे शोधण्यासाठी बाहेर पडावं लागेल। कोरटकर आणि सोलापूरकरला जोपर्यंत चापट्या बसत नाही तोपर्यंत मनाला शांतीच मिळणार नाही। काय कोणाला म्हणायचं असेल ते म्हणो, कारण का खळ्याळ खटक झालं की फार फार चर्चा होते आणि अगदी टीव्हीवर सुद्धा त्याचं कौतुक होतं। आम्ही तर म्हणतो फक्त चापट्या। आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाने मनात ठेवलं पाहिजे की ह्याने हा आपल्या बापाला बोललाय, याला एकतरी चापट मारलीच पाहिजे। त्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये मुख्यमंत्र्यांचं देखील नाव होतं। ते मला त्याच्याशी काही घेणं नाही। मुख्यमंत्री काही कोणाला सांगत नाहीत तुम्ही बोला। हे भिकारी ह्याचं नाव घेणार आणि त्याचं नाव घेणार, तुझ्यात माझ्या भाषेत बोलत नाही मी। तुझ्यात जोर असेल तर बोल ना, ये इथे, तू सांग कुठे येऊ पुण्यात, तू सांग येऊस कुठे येऊ कोल्हापुरात, बोल माझ्यासमोर हिंमत असेल तर। तुझं थोपाड नाही रंगवलं आणि जेलमध्ये मला बसलं 2 महिने 4 महिने 5 महिने, काय हरकत नाही। माझ्या बापासाठी कितीही महिने जेलमध्ये बसायला तयार होतो मी। काय चालवलंय काय महाराष्ट्रात? कोणी येतो आंबेडकर साहेबांबद्दल बोलतो, कोणी येतो शिवाजी महाराजांबद्दल बोलतो, कोणी येतो संभाजी महाराजांबद्दल बोलतो। अरे तुमची लायकी काय? सातत्याने अशा घटना होतात, त्यात राजाश्रय तुम्ही म्हणताय। मी 100% सांगतो, त्यांना खात्री आहे आपल्याला काही होणार नाही। आपण आग लावूया, पळून जाऊया, इथे आग धुमसत राहील। पण ह्या तर घटना होतातच आहेत, बलात्कारासारखी एक घटना पुण्यात आणि काय म्हणतो आपला मंत्री, किती ओरडलीच नाही। अरे काय लाज लज्जा शरम हया, ती ओरडली नाही। अरे काय तुला लाज वाटते की ना? तुला आया बहिणी आहेत की नाही? एखाद्या स्त्रीबद्दल असं बोलणं की तिच्यावर बलात्कार झाला पण ती ओरडली नाही, म्हणजे याला त्याला म्हणायचंय तरी काय? ठीक आहे, तो लहान आहे, म्हणजे तसं काय फार वयाने हे नाही, पण त्याच्या माझं ते वडिलांना सांगणं असेल, तुम्ही फार परिपक्व आहात, सांगा त्याला हे असं बोलायचं नसतं। आता तो मंत्री आहे, तो काही साधासुद्धा नाही, तो राज्याचा त्या राज्य मंत्रिमंडळाचा प्रतिनिधी आहे आणि तो बाहेर येऊन बोलतो। आणि मला दुसरं एक सांगायचं आहे ते म्हणजे नंबर प्लेट। महाराष्ट्राच्या मागच्या 3 महिन्यातला सर्वात मोठा कांड, सर्वात मोठा स्कॅम हा नंबर प्लेट स्कॅम आहे। गोव्याला 100 रुपयाला मिळते, महाराष्ट्रात 500 रुपयाला,
गुजरातमध्ये 150 रुपयाला, आपल्या इथे 500 रुपयाला. म्हणजे भारतातल्या सगळ्या राज्यांमध्ये स्वस्त मिळणारी नंबर प्लेट आपल्या महाराष्ट्रामध्ये 3 पट घेतली जाते आणि लोक लाईन लावून घेत आहेत. माझं आव्हान आहे, घेऊ नका नंबर प्लेट, बघूया महाराष्ट्र सरकार काय करतं. अरे आपले कमवलेले पैसे आहेत ना, काय दान धर्म काढायला घेतलेत की काय यांचे खिशे भरायला घेतलेत. गोवा तिथल्या गाड्यांची संख्या, महाराष्ट्र आपल्या गाड्यांची संख्या किती आहे हो? आणि काय कंपॅरिझनने आपण नंबर प्लेटचा हे करतो. नंबर प्लेट हा गेल्या काही वर्षातला सर्वात मोठा स्कॅम आहे. कारण का तुम्ही कंपल्सरी केलाय नंबर प्लेट, म्हणजे लावायच्याच आहेत. लोक घाबरतात. गेल्या सरकारमध्ये जे मुख्यमंत्री होते तेच त्यांच्याकडेच परिवहन खातं होतं. त्यांच्याच कार्यकाळात मला कोणाच्या कार्यकाळात काय झालं याच्याशी काहीही घेणं देणं नाही. महाराष्ट्रात भ्रष्टाचार झालाय, उघड झालाय. म्हणजे असं लपून छपून पण नाही, उघड भ्रष्टाचार आहे. आता माझ्याकडे आहे ते मोबाईल उघडावं लागेल, पण मी सोप्या शब्दात सांगितलं. 100 रुपयाची प्लेट गोव्यात, 500 रुपये महाराष्ट्रात. 150 रुपयाची प्लेट गुजरातमध्ये, 500 रुपये महाराष्ट्रात. अरे काय लावलंय काय? कंत्राटदार कंपन्या ज्या आहेत नंबर प्लेट तयार तो एकही महाराष्ट्रातला नाही, एकही मराठी माणूस नाही. कोण नागपाल, कोण शहा, लुटा लुटा, महाराष्ट्राला लुटा, तुमच्या बापाचंच आहे. त्या ठराविक कंत्राटदारांना फायदा पोहोचवण्यासाठी या अधिकाऱ्यांनी मिळून रचलेला हा स्कॅम आहे. मी जरी विरोधी पक्षात असलो तरी मी प्रताप सरनाईक यांना फोन केला, त्यांना विचारलं काय रे तुझ्या काळात घडला का? तो म्हणाला जितेंद्रजी मला काही माहीत नाही, माझा काही संबंध नाही. आणि मी ऑन रेकॉर्ड बोलतोय. मग एक केलो कोणी? तर जे काय रिपोर्ट येत आहेत त्याच्यात स्पष्ट म्हटलं जात आहे की सगळं अधिकाऱ्यांनी रचलेलं कांड आहे. अहो अधिकारी जर एवढा मोठा भ्रष्टाचार करू शकत असतील तर उद्या ते महाराष्ट्र विकतील काय? आपण काय बघत बसायचं काय? माझी मुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती आहे, मुख्यमंत्री महोदय आपण एक नवीन सरकार, एक नवीन चेहरा आणि उद्याच्या भारताचे नेते म्हणून पुढे येत आहे. हे असल्या छोट्या मोठ्या गोष्टीमुळे बदनामी सरकारची होते आणि सरकारचा बाप कोण आहे? देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीसजी हा जो काय स्कॅम आहे, हा जो काय केलेला भ्रष्टाचार आहे, ही जी दिलेली वर्क ऑर्डर आहे ती त्वरित रद्द करा आणि याची चौकशी लावून ज्यांनी कोणी केलंय त्यांना धडा शिकवा. मी माझ्या 1 मिनिट थांबा, मला 2 मिनिटं वेळ द्या. नामदेव ढसाळ कोण? अरे कोण तो? सेन्सॉर बोर्डमधला अधिकारी विचारतो कोण नामदेव ढसाळ? नामदेव ढसाळ म्हणजे कवी, नामदेव ढसाळ म्हणजे आग, नामदेव ढसाळ म्हणजे बंडखोर, नामदेव ढसाळ म्हणजे प्रस्थापितांचा काळ, नामदेव ढसाळ म्हणजे पॅन्थर, नामदेव ढसाळ म्हणजे समाज व्यवस्थेत विरुद्धात उभा ठाकलेला विद्रोह, नामदेव ढसाळ म्हणजे पोएट ऑफ द इग्नोर्ड अँड डिप्रेस्ड. सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांना थोडक्यात सांगतो, नामदेव ढसाळ तुमचा बाप आहे आणि आजो तुम्हाला तो फाट्यावर मारतोय. अरे लायकी आहे काय? सेन्सॉर बोर्डावर कोणी आमचे गमचे चमचे नेऊन बसवतात, त्यांना नामदेव ढसाळची कविता ऑक्सफर्डमध्ये वाचली जाते हे माहिती आहे का? अरे त्याची गोलपिठा नावाची कादंबरी वाच, त्याचं आयुष्य कधीतरी समजून घे. जा कधीतरी त्या बाजारामध्ये जिथे तो राहिला, जा कधीतरी त्या इराणाच्या हॉटेलच्या परिसरामध्ये जिथे चहा मस्का खाऊन त्यांनी हे सगळं साहित्य लिहिलं. अरे आंतरराष्ट्रीय वर्तुळामध्ये नामदेव ढसाळचं साहित्य असं जपलं जातं. हे जे प्रस्थापित असतात ना सेन्सॉर बोर्ड, त्यांना काय माहीत दुःख काय आहे? त्यांना काय माहीत नामदेव ढसाळ कसा जगला? हा महाराष्ट्रावरती
हा सांस्कृतिक दहशतवाद आहे, हल्ला नाही आहे. हा सांस्कृतिक दहशतवाद आहे. इथले जे आपल्या अंतःकरणातलं दुःख शब्दातनं व्यक्त करतात त्यांचे शब्दच मारून टाकायचे, हे काम अनेक वर्ष चालू आहे. आणि म्हणून तर तुम्हाला तुकारामाच्या गाथा बुडवल्या गेल्या. अंतःकरणातनं आलेले शब्द हे कधी जाऊ द्यायचे नाहीत लोकांपर्यंत. आपण म्हणू तेच जाऊ द्यायचं. हा जो इथल्या प्रस्थापितांचा खेळ आहे तोच ह्याच्यात आला. परंतु सातत्याने अशा महापुरुषांचा अपमान केला जातो. नामदेव का आपलं राज्य आपलं राज्य आहे. नामदेव एकांगी सांस्कृतिक नॅरेटिव्ह आहे. हा माझ्या सोप्या भाषेत हा सांस्कृतिक दहशतवाद आहे. कोण तो, काय त्याची लायकी, कोण बसलाय सेन्सॉर बोर्डात, त्याची काय लायकी, त्यांनी वाचल्यात का त्याला. मी साधं विचारतो, नामदेव ढसाळनी कविता लिहिताना तो कुठे राहायचा, त्याची अवस्था काय होती, त्याची परिस्थिती काय होती, आणि तरी एवढा शब्दांचा तलवार घेऊन निघायचा. त्या कवीबद्दल हा येडा बोलतोय. कोण हा येडा, याला काय. आणि मग ह्यांना चोपटवले. अरे काय चालू आहे महाराष्ट्रात, काय चालू आहे. अरे तुमची लायकीच ती आहे लाथा बुक्क्यांनी मार खायची. वाल्मिक कराडला जामीन जाण्याचे मार्ग मोकळे झाले. वाल्मिक कराडांना व्हीआयपी ट्रीटमेंट झाले. काय बोलता काय VIP. पहिल्या दिवसापासून जेवण मिळतंय. प्लॅन कसा होता मी तुम्हाला सांगतो. आमचे अधीक्षक पण जे तिथले ना कावंत, ते नवीन आहेत म्हणून त्यांना सगळं माफ असतं. 2 पोरं दररोज अटकेत जायची, मग 2 दिवस जेलमध्ये राहायची. मग त्यांना जेल कस्टडी झाली की त्यांना परत वाल्मिक कराडच्या बॅरेकमध्ये घेतलं जायचं. मग वाल्मिक कराडच्या आजूबाजूला 8 जण असायची. मग वाल्मिक कराडचं आपलं मॉलिश दररोज सकाळ संध्याकाळ. मग एखाद्या मांडीवर डोकं ठेवून झोपायचं. मग बाकीच्यांनी हवा घालायची. मस्त जेवण येणार, कारण का तो आजारी आहे. आजारी असल्यामुळे मस्त पंचपक्वान्न जेवायला जायची. मजा आहे. अरे पण खून पण करावं तर वाल्मिकनेच आणि जगावं पण वाल्मिकनेच. आपण येडे आहोत. आपण येडे आहोत. येडे उगाच बोंबलतो. वाल्मिकच्या गँगमध्ये सामील होण्याचा विचार केला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये जगायचं असेल तर वाल्मिकच्या गँगमध्ये सामील व्हा. पुरावे काय जाऊन बघा ना तिथे. पुरावे कसले शोधता, जाऊन बघा, चौकशी करा. मी जे बोलतोय खोटं आहे का. दररोज पोरं अटक होतात तिथे. काय कुठल्या चौकशीची मागणी करणार. कुठली चौकशी, कोण चौकशी करणार. कसली CCTV कोण देतं तुम्हाला. हा सोमनाथ सूर्यवंशीचा CCTV मागा देतो काय बघा. हा एवढ्या काल झाडलंय ते अक्षय शिंदेच्या प्रकरणात. या सरकारला लाज पण नाही अजून. अक्षय शिंदेच्या प्रकरणात कोर्ट जापतंय, कोर्ट सांगतोय गुन्हा नोंदवा. नोंदवतायत काय. अरे आम्ही कोर्टाला पण विचारत नाही. हटाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.